नमस्कार, मी ऋषिकेश आलोय आता मी भेळ चौकामध्ये. खूप जुनी आठवण आहे. सगळे लोक म्हणतात भेळ चौक. काही लोक असं म्हणत होते की या भेळ चौकाला नाव दर्शन ठाकूर यांच्या भेळच्या दुकानामध्येच पडलेलं आहे. आता मी खातोय फरसाण भेळ, जी मला खूप आवडते. फरसाण भेळमध्ये फरसाण खूप चांगल्या प्रकारे वापरलेलं आहे. कैरी सुद्धा खूप छान वापरलेली आहे आणि चांगली वाटत आहे. माझं असं म्हणणं आहे की एवढं सुंदर दुकान आहे, जागा सुंदर आहे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघत असतो की हायजीन. तर तुम्ही हायजीन बघितलं तर सगळीकडे व्यवस्थित स्वच्छता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे कोणी कामगार आहेत ते व्यवस्थित ड्रेस घातलेला आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण बऱ्याच वेळा हातगाड्यावरची पाणीपुरी खातो त्यावेळी लोक नेहमी हातामध्ये काही घातलेलं नसतं. इथे मी बघितलं की सगळ्या कामगारांनी हातामध्ये ग्लोव्ज घातलेले आहेत. या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात, कारण कुठलीही गोष्ट खाताना आपण काय बघतो, एक तर टेस्ट बघत असतो, दुसरं आपण हायजीन बघत असतो, ठिकाण, बसण्याची जागा आणि सर्व्हिस. या चारही पॅरामीटर्सवर ओम शिव स्वादिष्ट भेळ हे 5 रँकिंग माझ्याकडून आहे. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे, जर तुम्ही निगडी, पिंपरी चिंचवड, बाणेर या सगळ्या एरियामध्ये असाल तर नक्की इथं या आणि व्हिजिट करा आणि नक्कीच तुम्हाला एन्जॉय करता तुम्ही इथली भेळ, पाणीपुरी. मी तर सगळं टेस्ट केलेलं आहे. आता ही शेवटची फरसाण भेळ आहे. धन्यवाद. दर्शन खूप छान.